हॅलो फ्रेंड्स, तुमच्याही साडीचे काठ जर असे ब्रॉड असतील, ब्लाऊज पीसचे जर काठ ब्रॉड असतील तर तुम्ही ही डिझाईन जी आहे नक्की ट्राय करा। एकदम नवीन आणि लेटेस्ट आहे आणि थोडी युनिक पण आहे, सो तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्लीव डिझाईन जी आहे तर ती बघणार आहोत। शिवायला एकदम सोपी आहे। जर तुम्ही नवीन शिकत असाल तर ही डिझाईन जी आहे तर ती एकदम इझिली तुम्हाला येईल। तर सगळ्यात तर आधी आपण अस्तरवर आपल्या स्लीवचं जे कटिंग आहे ते करून घ्यायचं आहे। मी आता लॉंग स्लीव्स ठेवलेले आहे, तर ही डिझाईन तुम्ही शॉर्ट स्लीव्सला सुद्धा बनवू शकता। आता जी स्लीवची उंची आहे तर मी ठेवलेली आहे 10 + 1 इंच, 11 इंच मार्जिन मी घेतलेलं आहे। आणि हाताची जी घडीचं माप आहे तर ते आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। नेहमी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो, पण या स्लीव्सला तुम्हाला परत एकदा अर्धा इंच जे आहे एक्स्ट्रा घ्यायचं आहे या डिझाईनसाठी। सेंटरपासून जे स्लीव्ज आहे मी कट केलेले आहे। दोन्ही स्लीवचे कटिंग जे आहे आपल्याला एकदमच करायचं आहे। सो इथं बघू शकता अस्तर जे आहे दोन्ही स्लीवचं मी एकदम सेंटरपासून जे आहे मी कटिंग केलेलं आहे। बॉटमला अस्तर जे आहे माझं जॉईंट होतं, सो तेही मी कट केलं। आता हे जे पार्ट्स आहेत आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचे आहेत, म्हणजे एका साईडचे दोन्ही पार्ट आपले कधी कधी होऊन जातात डिझाईन करते वेळी, तर तसं होऊ नये यासाठी आपण काय करायचं की असे 4 भाग जे आहेत आपले ठेवून घ्यायचे। आणि त्याच्यानंतर आपलं मेन फॅब्रिक जे आहे त्याच्यावर सुद्धा आपण हे जे कटिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे। आता हे आपलं मेन कापड आहे स्लीवचं, तर आता हे सुद्धा आपण सेंटरपासून कट करणार आहोत। तर आता हे बघा, एक स्लीव जी आहे मी वरच्या साईडला ठेवणार आहे, एक जो आपला पॅटर्न आहे तो स्लीवचा वरच्या साईडला, आणि एक जी मेन आपलं कापड आहे तर ते बॉटमच्या म्हणजे खालच्या साईडला जो आहे ठेवणार आहे। कारण मी फ्रंट साईडला जी काटाची डिझाईन आहे तर ती काठ जे आहे तर ते यूज करणार आहे। सो तुम्ही एका साईडच्या जर दोन्ही बाजू तुमच्या होत असतील तर तुम्ही या पद्धतीचं जे आहे ठेवू शकता, अशा पद्धतीने ठेवू शकता। आता इथं बघा काठ जे आपलं मेन कापड होतं तर ते मी वरच्या साईडला एक ठेवलेलं आहे आणि खालच्या साईडला एक ठेवलेलं आहे। दुसऱ्या साईडला बघू शकता बरोबर अपोजिट साईडला खाली मी आपलं जे मेन कापड आहे तर ते ठेवलेलं आहे। आता या राहिल्या दोन्ही स्लीव्ज जे आहेत ते आपण त्याच्यावरती आपण पूर्ण जे आहे ते काठ जोडून घेणार आहोत। तर हे बघू शकता अशा पद्धतीने या दोन्ही स्लीव्सला आपला काठ जे आहे तर ते प्रॉपर जोडून घ्यायचे आहेत। आता हे मी ठेवते साईडला आणि पहिल्यांदा आपण ह्याचं जे स्टिचिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे। आता ह्याचं स्टिचिंग करताना आपल्याला काय करायचं आहे की मेन कापडाने अस्तर जे आहे तसं आपल्याला याला जोडायचं आहे। याच्यामध्ये काही आपल्याला अल्टी-पल्टी वगैरे काही करायचं नाही, जसं अस्तर आहे तसंच आपलं मेन जे कापड आहे त्याला जॉईंट करून घ्यायचं। एक्स्ट्राचं जितकं पण फॅब्रिक आहे मेन कापड जे आहे आपलं पूर्ण हे कटिंग करून घ्यायचं। तर दुसरी ही स्लीव तशीच आपण करून घ्यायची। आता जे आपले काठ आहे तर ते सुद्धा त्या आपण जे जी बाही आहे अर्धी आपण कट केलेली आहे त्याला ते आपण जोडून घ्यायचे आहेत। आता हे काठ आहेत बघू शकता तुम्ही, ब्रॉड एकदम जे आहेत तर ते काठ आहेत आणि याला आपण पलटी करून घ्यायचं आहे। तर याला मी पलटी असं करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण दाबटीप द्यायची आहे। आता एक्स्ट्राचं जितकं पण आपलं हे आहे वरच्या साईडला काठ ते पूर्ण कट करून आपण हे साईडला जॉईंट द्यायचे आहे त्याचे। आता हे बघा मी साईडला इथं जॉईंट दिलेला आहे या स्लीव्सला। आता परत आपण हे काय करायचं, एक्स्ट्राचे जितकं पण हे फॅब्रिक आहे पूर्ण आपण हे कट करून घ्यायचं। आता हे बघू शकता अशा पद्धतीने आपली स्लीव जी आहे तर ती तयार होईल। परत आपण याला लेस सुद्धा लावणार आहोत। जी लेस आहे लेसमुळे सुद्धा गेटअप जो आहे खूप छान असा ब्लाऊजला जो आहे आलेला आहे। आता आपण ही दुसरी साईडची जी आहे स्लीव्ज तर ती बनवत आहोत, रेडी करत आहोत। आता हे बघा दुसरी साईड सुद्धा मी अशी काठ जोडून घेतलेले आहेत। आता याचं सुद्धा एक्स्ट्राचं जितकं पण आपलं मेन काठ जे आहे फॅब्रिक आहे ते पूर्ण कट करून घ्यायचं। आता हे बघा अशा पद्धतीने आपले जे जॉईंट आहे तर ते येणार आहे। आता ही जी लेस होती माझ्याकडे शिल्लक लेस होती ही, आणि या पिसाला बरोबर मॅच होणारी लेस मी ते घेतली होती। जर तुमच्याकडे मण्यांची लेस असेल किंवा वन साईड अशी जर ब्रॉड लेस असेल तरीही तुम्ही लावू शकता, किंवा जर तुम्हाला लेस लावायची नसेल तर तुम्ही पोटली बटन सुद्धा छोटे छोटे आहेत ते करून तुम्ही इथं लावू शकता। तर माझ्याकडे लेस अवेलेबल होती, छान होती, सो मी इथं एका साईडला लावलेली आहे
कापडावरती लावलेली आहे आणि त्याच्यावरती मी आपलं जे काठ होतं आपण पलटी करून घेतलं होतं तर ते ठेवून आपण सेंटरपासून जे आहे अशा पद्धतीने स्लीव्ज जे आहे जोडून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही खूप छान असा गेटअप जो आहे आपल्या स्लीव्जला आलेला आहे आणि थोडंसं युनिक पण आहे वाटतो घातल्यानंतर सुद्धा। आता हे बघा, आता 1-1.5 इंचाची पट्टी कट करून आपल्याला स्लीव्जला बॉटमला आपल्याला हे लावून घ्यायचं आहे। तर हे बॉटम आपण जोडून घ्यायचं आहे आणि सेम दुसरी ही स्लीव्ज जी आहे आपल्याला अशा पद्धतीने रेडी करायची आहे। सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काय व्हिडिओमध्ये डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा। चॅनलवरती जर माझ्या तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।